आंबा बघितलं की तोंडाला पाणी सुटतं. तसा सीझन चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत आंबा कुणाला आवडत नाही सांगा. तसं आमच्याकडे आंबे आले पहिल्यांदाच. 4 आंबे आणले होते रेणुकाच्या आईनं. आणि तो आंबा असला होता की पेढा आंबा होता. तरी पण तो खाऊ का नको म्हणून ठेवला होता आणि कामाच्या गडबडीत लक्षातच राहत नव्हतं. पण त्याला टाकून पण देऊ वाटत नव्हता, इतका छान आहे तो आंबा. मग त्याचं मी साल काढून इथं किसून घेतलं आहे. आणि आत्ता नाही खाल्लं तर नंतर तरी खाता येईल म्हणून त्याचा मुरंबा करायचा होता. मुरंबा म्हटलं की मुरंबा पिक्चर आठवला मला. पण तसं म्हणायला गेलं तर मुरंब्यासारखंच नातं असावं, नवरा बायकोचंच कशाला. पण घरातल्या सगळ्यांचं जर मुरंब्यासारखं नातं झालं ना तर घर एकत्र यायला आणि घराची प्रगती व्हायला वेळ नाही लागत. म्हणून कमीत कमी आंबा मी मुरवत ठेवायचा होता म्हणून ठरवलं. साली काढल्या. विरेनला त्यातनंच आतनंमधनं हात घालायचा असतो आपण काहीतरी करत बसलं की. मग त्याला पण ह्या वेळेला त्यानं कच्चा आंबा खाल्ला पहिल्यांदा. तसा होता तसा आम्ही नाही खाल्ला पण त्याने खाल्ला. मग आता इथं माझा आंबा किसून झाला होता तोपर्यंत त्याला आजूबाजूला माझ्या खेळायचं होतं. आणि तेवढ्याच मापाची साखर 1 वाटी घातली कढईत. आणि कढईमध्ये टाकून आंबा आणि साखर मिक्स करून त्याच्यात थोडीशी वेलची पावडर, सुंठ पावडर. तरी अजून माझं आंब्याचं पण करायचं राहिलं. पुरेपूर आंबा खाल्ल्याशिवाय म्हणजे अगदी छोटे चिंगळ्या खाल्ल्यापासून अगदी पिकेपर्यंत आंबा खाल्ल्याशिवाय मन सोबतं सीझनचा लाभ घेतल्यासारखं वाटत नाही. पण ह्या वेळेला काही जास्त खाताच आलं नाही. कधीतरी पाऊस पडला, कधीतरी लक्षातच नव्हतं. काहीतरी खाण्यात वेगळं असलं की मग त्या आंब्याकडे लक्ष जात नाही. तसं तो राहूनच गेला होता. मग आता त्याच्यात मला असं वाटलं की साखर, थोडंसं नकभर चवीपुरतं मीठ घातलं आहे मी इथं कढईत आणि परतून घेतला. पूर्वी आत्ता हल्ली यूट्यूबमध्ये किंवा कशात आपण मोबाईलमध्ये वगैरे रील येतात त्याच्यात बघणं होतं, त्यामुळं करणं पण सोपं जातं. तसं पूर्वी आंबे आले, भरपूर आंबे असायचे गावाला असल्यावर. पण त्याचं हे असे काय यूज करायचं ते आपल्याला एवढं कळत नव्हतं. आता भरपूर प्रकार करून आपण खातो. तसं मी ह्याच्यात साखर वगैरे घालून भरपूर वेळ परतत बसले. आंबा गोड असल्यामुळं साखर पण त्याला कमीच लागली. शक्यतो मुरंबा वगैरे करायचा असला तर कमी आंबट असलेला आंबा वापरायचा, म्हणजे त्याला साखर जास्त वापरली नाही तरी चालते.